नमस्कार. मी राजेंद्र श्रीकांत चौधरी, माजी नगराध्यक्ष, नगरपालिका सावदा. मी आपणास सांगू इच्छितो की सध्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. आपण दररोज बातम्यांमध्ये वाचत असतो, टी व्हीवरती बघत असतो की विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी किती लॉबिंग चालू आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की माझी निवड विधान परिषदेवरती व्हावी. परंतु जळगाव जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण ऐकलं आणि सोशल मीडियावरती सुद्धा पाहिलं आहे की नंदूभाऊ महाजन, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे आणि यांना उमेदवारी का मिळावी म्हणून प्रत्येक सोशल मीडियावरती त्या संदर्भात आपल्याला माहिती मिळत आहे. मी आपणास एवढंच सांगेल की भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की या पक्षामध्ये कार्यकर्त्याला सन्मान मिळत असतो. कारण आपण बघितलं असेल की एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, एक साधा नगरसेवक पदाचा उमेदवार आज मुख्यमंत्री झालेला आहे. जे असं या प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यकर्त्याला चान्स मिळत असतो आणि त्या माध्यमातून कार्यकर्ता पुढे जात असतो. नंदूभाऊ महाजन यांचं जे काम आहे हे पक्षासाठी खूप मोठं काम त्यांनी या चालू आर्थिक वर्षात असेल किंवा एक 5-7-10 वर्षापासून त्यांचं काम जोरात चालू आहे. कार्यकर्त्यापासून तर नेत्यापर्यंत त्यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांना सामावून घेणं, कार्यकर्त्यांचं काम ऐकणं आणि ते काम मार्गी लावणं हे एक त्यांची कसोटी आहे आणि त्या कामातून ते प्रत्येकाला हवेसे वाटणारे आज या भारतीय जनता पार्टीत झालेले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांच्या मनात असो अगर नसो, परंतु कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्यातला एखादा कार्यकर्ता मोठा व्हावा आणि त्याला आमदारकी मिळावी, त्या माध्यमातून जनतेची सेवा व्हावी, या जिल्ह्याचं या तालुक्याचे विविध विकास कामे त्या माध्यमातून व्हावी, हा एक कार्यकर्त्यांसमोर उद्देश आहे आणि तो उद्देश पूर्ण होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की नंदूभाऊ महाजन यांना उमेदवारी मिळावी. त्यांनी राजकीय जीवनात एक कार्यकर्त्यापासून तर जिल्हा परिषद उपाध्यक्षापर्यंत विविध पदे भूषवली आणि पक्षामध्ये सुद्धा पक्ष संघटनेचं काम ते जोरात करत आहेत. पक्ष संघटनेत त्यांनी जेव्हापासून भाग घेतला एकही निवडणूक भारतीय जनता पक्ष हारलेला नाही. असं त्यांच्या या कसोटीला कुठेतरी मान मिळावा आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नंदूभाऊ महाजन यांना भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेची निवडणूक उमेदवारी मिळावी ही माझी पण इच्छा व्यक्त करतो आणि पक्षाच्या वतीने पक्ष तर जे ठरवेल ते सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतं म्हणून आमच्या शिफारसीचा मान त्यांना आम्ही देत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.